12वी नंतर BSc ॲग्रिकल्चरला प्रवेश घेऊ इच्छिणारा विद्यार्थी व त्यांच्या पालकांना माझा नमस्कार. हा व्हिडिओ कशासाठी बनवतोय याची थोडक्यात प्रस्तावना तुम्हाला सांगतो. 12वी नंतर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं की आपण BSc ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घ्यावं. BSc ॲग्रिकल्चरला ॲडमिशन कसं होतं किंवा BSc ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेण्याच्या कोणत्या प्रोसिजर्स आहेत हे सांगण्यासाठी मी तुमच्यासमोर उपस्थित आहे. माझं नाव पांडुरंग कदम, संचालक PK ॲग्री अकॅडमी. ओके, आता बघा, तुम्हाला इन शॉर्टमध्ये मी दोन पद्धती सांगणार आहे BSc ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेण्यासाठीच्या. पण तत्पूर्वी आपले जे रेग्युलर व्ह्यूअर्स आहेत, जे ॲग्री MPSC, MCR किंवा ॲग्रिकल्चरचे विद्यार्थी आपले जो व्हिडिओ बघतायत, त्या विद्यार्थ्यांना माझी एक नम्र विनंती आहे की हा व्हिडिओ मॅक्झिमम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा ज्या विद्यार्थ्यांना BSc ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घ्यायचं आहे. बऱ्याचशा वेळेला आपल्याला काही माहिती नसल्यामुळं बऱ्याचशा वेळेला आपलं नुकसान त्याच्यामध्ये होतं. आता BSc ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेण्याच्या ट्रॅडिशनल मेथड्स विद्यार्थ्यांपर्यंत माहिती आहेत किंवा त्यांच्या पालकांना माहिती आहेत. बिईंग ॲग्रिकल्चरिस्ट आपलं हे कर्तव्य आहे की त्यांना ही माहिती आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवू. ठीक आहे, डेफिनेटली. आता बघा, थोडक्यात तुम्हाला सांगतो की सध्या एक्झिस्टिंग प्रोसिजर कशी आहे BSc ॲग्रिकल्चरला किंवा मॅक्झिमम पॅरेंट्सला किंवा मॅक्झिमम विद्यार्थ्यांना कुठली प्रोसिजर माहिती आहे. BSc ॲग्रिकल्चरला ॲडमिशन आपण दोन पद्धतीने घेऊ शकतो. त्या दोन पद्धती मी तुम्हाला सांगतो. एक आहे बघा, एक सगळ्यांना माहिती आहे, जी नीट एक्झामिनेशन असते त्याच्या थ्रू ॲडमिशन घेता येतं. JEE एक्झाम आहे याच्या थ्रू ॲडमिशन घेता येतं. आणि महाराष्ट्राची जी MST CET एक्झामिनेशन आहे याच्या थ्रू BSc ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेता येतं. सध्या महाराष्ट्रातील लोकांना एवढंच माहिती आहे, ठीक आहे, किंवा एवढीच ॲडमिशन प्रोसिजर त्यांना माहिती आहे. पण याच्या व्यतिरिक्त एक ॲडमिशन प्रक्रिया राहते, त्याच्या थ्रू सुद्धा BSc ॲग्रिकल्चरला आपल्याला ॲडमिशन घेता येऊ शकतो. आणि विशेष बाब म्हणजे याला तुमच्या थ्रू जर विद्यार्थ्याला आपल्या चांगली रँक जर आली तर याला स्कॉलरशिप पण भेटते. स्कॉलरशिप किती भेटणार हे पण मी तुम्हाला सांगतो. सर, आता दुसरी एक्झामिनेशन कुठली आहे? जसं नीट थ्रू घेता येतं, JEE थ्रू ॲडमिशन घेता येतं किंवा MST CET थ्रू पण BSc ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेत होतं. आम्हाला एवढंच माहिती होतं. आणखी एक्झामिनेशन कुठली आहे? आणखी बघा, एक नॅशनल टेस्टिंग एजन्सी आहे. या एजन्सीच्या मार्फत एक एक्झाम कंडक्ट केली जाते. जशी नीट एक्झामिनेशन राहते तशीच त्याच पद्धतीचे एक्झामिनेशन राहते, जिचं नाव आहे ऑल इंडिया एंट्रन्स एक्झामिनेशन फॉर ॲडमिशन आणि ब्रॅकेटमध्ये आहे UG म्हणजे अंडर ग्रॅज्युएशन म्हणजेच BSc ॲग्रिकल्चर. ओके, ह्यांच्या थ्रू एक एक्झामिनेशन कंडक्ट होते. आता याचा पेपर कोण काढतो? जसा नीटचा पेपर असेल किंवा ह्यांचे टेक्निकल एक्सपर्ट्स काढतात तसा मग स्पेशल जर ॲग्रिकल्चरसाठी जर एंट्रन्स घ्यायची असेल तर ह्याचा पेपर जो आहे, याचा पेपर कोणा थ्रू कंडक्ट होतो? NTA थ्रू याचा पेपर कंडक्ट होतो, नॅशनल टेस्टिंग एजन्सी. पहिला तुमच्या मनातला डाऊट मी हा काढून टाकतो की सर, आमचा पाल्य किंवा आमचा विद्यार्थी किंवा विद्यार्थ्याला प्रश्न पडत असेल, सर मी नीटचा अभ्यास करताना तर मी हे वाचलंय, मी काय काय वाचलं, मी फिजिक्स वाचलं, केमिस्ट्री वाचलं, बायोलॉजी वाचलं आणि मॅथमॅटिक्स वाचलं, बरोबर. मग मला ॲग्रिकल्चरसाठी सेपरेट जर फक्त ॲग्रिकल्चरसाठी जी CET एक्झामिनेशन आहे मला ती जर द्यायची असेल तर मला मग ॲग्रिकल्चर वेगळं वाचावं लागेल का? अजिबात नाही. जे विषय तुम्ही इथं वाचलेले आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि बायो, हाच सिलेबस तुम्हाला ह्या एक्झामिनेशनसाठी आहे. वेगळं काहीही करण्याची गरज नाही. ओके, मग सर आम्ही ही एक्झाम का बरं द्यावी? ओके, हे तर याच्या थ्रू तर ॲडमिशन भेटतं ऑलरेडी. पण इकडे तुम्ही एक ऑब्झर्व केलेलं असेल की इकडे स्पर्धा खूप आहे. ओके, इकडे मार्क, कारण मॅक्झिमम विद्यार्थ्यांना ही माहिती आहे, विद्यार्थ्यांना ही माहितीच नाही, विद्यार्थ्याला ॲपियर्डच होत नाही. ओके, मग सर ॲपियर्ड व्हायचं असेल किंवा द्यायचं असेल तर आम्हाला काय करावं लागणार आहे? ओके, एवढं तर तुम्हाला क्लिअर झालेलं आहे की आपण नीट थ्रू, JEE थ्रू, MST CET थ्रू सुद्धा ॲडमिशन घेऊ शकतो आणि AIEEE UG या एंट्रन्स मार्फत सुद्धा आपण BSc ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेऊ शकतो. ओके सर, आम्ही ही जर एक्झामिनेशन दिली, तुम्ही जे सांगताय ती, ह्या एक्झाम थ्रू जर आम्ही ॲडमिशन घेतलं तर आम्हाला काय बेनिफिट्स होतात? हीच थ्रू ॲडमिशन तुम्ही जर घेतलं तर तुम्हाला भारतात जेवढ्या युनिव्हर्सिटी आहेत, इंडियामध्ये जेवढ्या ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज आहेत, सध्याच्या 63 ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज आहेत इंडियामध्ये ॲग्रिकल्चरच्या. हा डेटा मी ICARच्या वेबसाईटवरनं घेतलेला आहे. ठीक आहे, याच्या थ्रू, ह्या एंट्रन्स थ्रू मी ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठंही ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेऊ शकता. तुम्ही जर फक्त MST CET दिली जी आपल्या महाराष्ट्रात होते आणि याच्या थ्रू तुम्हाला जर BSc ॲग्रिकल्चरला ॲडमिशन जर घ्यायचं असेल तर तुम्ही फक्त महाराष्ट्रापुरतंच ॲडमिशन घेऊ शकता किंवा महाराष्ट्राचंच ॲडमिशन घेऊ शकता. पण तुम्ही ही जर एक्झामिनेशन दिली तर ऑल ओव्हर इंडियामध्ये जेवढ्या काही 63 ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज आहेत त्या 63 पैकी कुठेही तुमचा नंबर लागला ऑन मेरिट बेसिसवरती तर तुम्ही तिथे ॲडमिशन घेऊ शकता. सर, आम्हाला आणखी बेनिफिट काय होणार आहे? जर तुम्ही या एक्झामिनेशनमध्ये तुमची टॉप रँक आली किंवा चांगला रिझल्ट जर तुमचा आला किंवा रँक वगैरे जर चांगली आली तर तुम्हाला सध्याची 3000 रुपये पर मंथ, 3000 पर मंथ एवढी स्कॉलरशिप सुद्धा तुम्हाला भेटते गव्हर्नमेंटकडून पूर्ण तुमच्या ग्रॅज्युएशनच्या पिरियडमध्ये.
ओके, हाही बेनिफिट तुम्हाला इथं सगळ्यात चांगला आहे. फक्त आपल्या विद्यार्थ्यांना काय होतं, विद्यार्थ्यांना माहिती नसतं आणि माहिती नसल्याच्या अभावी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सहन कराव्या लागतात. आता ॲग्रिकल्चरची टीचिंग करतोय, ॲग्रिकल्चरच्या फील्डमध्ये बऱ्याचशा वर्षापासून आहे. ह्या विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी माहिती नसतात. मग विद्यार्थी ऐन वेळेला त्याला नीटला मार्क कमी आले, JEE मार्क कमी आले, MSTCTला मार्क कमी आले, तर ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेण्यासाठी मग तो मॅनेजमेंट कोट्याचा पर्याय अवलंबतो किंवा मग स्पॉटिंगमध्ये प्रयत्न करतो. पण त्याच्याऐवजी ही जी एक्झामिनेशन आहे, ही एक्झाम एकदा ट्राय करा, ॲटलिस्ट देऊन तर बघा. काही वेगळा अभ्यास करायचा नाही, काही वेगळा सिलेबस वाचायचा नाही, जो तुम्ही वाचलेला आहे त्याच बेसिसवरती एक्झाम द्यायची आहे. आता या एक्झामच्या काही डिटेल्स मी तुम्हाला सांगणार आहे. आता व्हिडिओ बनवलेलं कारण असं आहे की याचे फॉर्म सध्या जे आहेत याचे फॉर्म महाराष्ट्रामध्ये म्हणण्यापेक्षा ऑल ओव्हर इंडियामध्ये याचे फॉर्म सुटलेले आहे. ती पब्लिक नोटीस आहे, 20 जुलैची नोटीस आहे. एक्झामचं नाव वगैरे सगळं तुम्हाला दिसत असेल. आता या एक्झामच्या काही डिटेल्स आहेत, फॉर्म कधी सुटलेले आहेत, फॉर्म कसा भरायचा, कुठं भरायचा, सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, याचे ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही 20 जुलैपासून 19 ऑगस्टपर्यंत भरू शकता. ठीक आहे, एवढा कालावधी तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी दिलेला आहे. आता वेबसाईट दिलेली याचे, वेबसाईट जर तुम्हाला इथं दिसत नसेल किंवा वेबसाईटबद्दलची लिंक जी आहे, एक PK ॲग्री अकॅडमी नावाचं टेलिग्राम चॅनल आहे, PK ॲग्री अकॅडमी, ज्याच्यावरती मी ह्या लिंक किंवा याच्या रिलेटेड अदर इन्फॉर्मेशन, याचं बुलेटिन असेल, याचा सिलेबस असेल, बाकी इन्फॉर्मेशन मी तिथे टाकतो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली, त्याच्या थ्रू तुम्ही त्याला जॉईन होऊ शकता. तुम्हाला तिथे इन्फॉर्मेशन पाहायला मिळेल. लास्ट पेमेंट डेट 19 ऑगस्ट आहे. ठीक आहे, जर तुमच्या फॉर्ममध्ये काही करेक्शन असतील तर करेक्शन करण्यासाठीचा 2 दिवसाचा कालावधी दिलेला आहे. 21 ऑगस्ट ते 23 ऑगस्टपर्यंत तुम्ही फॉर्ममध्ये करेक्शन करू शकता. आणखी एक्झामिनेशनची जी डेट आहे, ही डेट अनाऊन्स केली नाही. जशी डेट अनाऊन्स होईल तसं मी तुमच्यासमोर ती डेट घेऊन येईल, काळजी करू नका. ठीक आहे, मोड ऑफ एक्झामिनेशन कशी होती सर, आम्हाला पेपरवरती द्यावं लागतं का? नाही, आपल्या जशा एक्झाम्स होतात त्याच पद्धतीचे कम्प्युटर बेस टेस्ट तुमची होते. पॅटर्न ऑफ एक्झामिनेशन काय, थेरॉटिकल असतं का, मॅथमॅटिक्स थेरॉटिकलमध्ये आहे का, बायोलॉजी थेरीमध्ये लिहावं लागतं का? तर नाही, ऑब्जेक्टिव्ह टाईपचे एक्झामिनेशन तुम्हाला याच्यामध्ये आहे. ओके, ऑब्जेक्टिव्ह टाईपचे आहे. सर पेपरची लँग्वेज कुठली असणार आहे, तर पेपर तुम्ही 2 लँग्वेजमध्ये देऊ शकता, एक हिंदी आणि इंग्लिश. इथं मराठी मीडियम नाही. ओके, आणि हे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला कालावधी आहे 150 मिनिटांचा कालावधी तुमच्याकडे आहे. ह्या झाल्या काही शॉर्ट डिटेल्स जेवढ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीने सध्या पब्लिश केलेल्या, सध्या म्हणजे 20 तारखेला जेवढ्या पब्लिश केल्या तेवढ्या डिटेल्स मी तुमच्यासमोर सांगितलेल्या आहेत. आणि तुम्हाला बाकीच्या एक्झाममध्ये आणि या एक्झाममध्ये काय फरक आहे, ही कशासाठी द्यायची, ही स्पेशली डिझाईन फॉर ॲग्रिकल्चरसाठी आहे. याच्यामध्ये स्कॉलरशिप आहे, याच्यामध्ये स्पर्धा कमी आहे, याच्यामध्ये ऑल ओव्हर इंडियामध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. महाराष्ट्रातलं जरी तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तरी सुद्धा महाराष्ट्रातल्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला या एक्झाम थ्रू ॲडमिशन घेणं आणखी जास्त सोपं जाईल. ओके, ह्या सगळ्या याच्यातल्या काही शॉर्ट डिटेल्स होत्या. आता याच्या व्यतिरिक्त जर तुमचे काही डाऊट असतील किंवा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही विचारायचं असेल, बऱ्याचशा पालकांसाठी नवीन गोष्ट आहे, विद्यार्थ्यांसाठी सुद्धा नवीन गोष्ट आहे, तर त्यांच्यासाठी माझा हा नंबर देतोय, कॉन्टॅक्ट नंबर 9518378529. याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता. वन हंबल रिक्वेस्ट यू, जर कॉल रिसिव्ह नाही झाला तर मला फक्त एवढा टेक्स्ट मेसेज करून ठेवा, BSc ॲग्री ॲडमिशन. ओके, याच्यावरती टेक्स्ट मेसेज करा, BSc ॲग्री ॲडमिशन. आणि एक व्हॉट्सअपचा नंबर आहे, तोही माझाच आहे वैयक्तिक, ऑफिसचे नंबर नाही, हे माझे पर्सनल नंबर देतोय, 9121804288. हा फक्त व्हॉट्सअपसाठीचा नंबर आहे. याच्यावर देखील तुम्ही तुमचे डाऊट्स मला विचारू शकता. जर व्हॉट्सअप मेसेजला रिप्लाय भेटला नसेल तर फक्त तुम्ही इथं जसा मेसेज केलेला आहे BSc ॲग्री ॲडमिशन एन्क्वायरी, फक्त मला एवढा मेसेज करा, मी तुमच्या मेसेजला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. ओके, चला, ही झाली शॉर्ट इन्फॉर्मेशन. काही याच्या व्यतिरिक्त जर तुमचे काही असे कॉमन डाऊट असतील जे सगळ्या विद्यार्थ्यांना मदत करतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा टाका डेफिनेटली. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच अपडेट जे आहेत किंवा एक्झाम डेट असेल, पॅटर्न असेल, राऊंड प्रोसिजर असेल, आणखी महाराष्ट्रातली ॲडमिशन प्रक्रिया असेल ज्याच्यामध्ये नीट थ्रू आहे, JEE थ्रू आहे, MSD CET थ्रू ॲडमिशन प्रक्रिया आहे, ह्याचे सुद्धा अपडेट आपल्या चॅनलवरती भेटणार आहेत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबून ठेवा. थांबतो इथंच. थँक्यू सो मच अँड विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर ॲडमिशन्स. ओके.